आज आपल्या सोबत भोकर तहसील कार्यालयाच्या अनेक तक्रारीची मुलाखत देताना भोकर युवा सेना विधानसभा प्रमुख शिवसेना शिंदे अध्यक्ष गटाचे माधव करेवाड यांची मुलाखत माधवरावजी भोकर करेवाड आहेत. प्रतिनिधी दत्ता बोईनवाड सर, यांनी घेतली. भोकर तालुक्यामधील जे काय गोंधळलेला कारभार आहे, गोंधळलेला, त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं आहे की तहसील कार्यालय इथले प्रशासकीय जे लोक आहेत ह्यांनी पूर्ण भोंगळा कारभार चालू केलेला आहे. भोकरमध्ये हे आपण शेतकरी लोक जे जातील उत्पन्न प्रमाणपत्र काढायला किंवा कोणती सही मागायला, ह्यांना 4-4 दिवस फिरवतात. आता उत्पन्नासाठी बंद आहे म्हणून शेतकऱ्यांना शिक्षणासाठी, शेतकऱ्याच्या लेकराला शिक्षणासाठी खूप परेशान होत आहे. हे उत्पन्न काढायला आज मी माझ्या भावाचं उत्पन्न काढायला आलो होतो, तर हे न म्हणतात की आम्ही सही देऊ शकत नाही, आमच्या बंद आहे, आम्ही निवेदन दिलोत आणि तहसीलदारानं निवेदन अजून ॲक्सेस केलं नाही. यांचा ह्यानं ॲक्सेस करजेपर्यंत ह्यानं काम करायला पाहिजे. ज्यावेळेस ॲक्सेस केलं त्यावेळेस ह्यानं बंद करायला पाहिजे. आणि तहसील कारभार हे तहसीलचं जे कारोबार चालू आहे, अवैधप्रमाणे मुरुम चालू आहे, अवैधप्रमाणे रेती तर डेलीचे 50-100 गाडी भोकरमध्ये येत आहे. याला बंदोबस्त कुठलाच नाही. सर, सरकार तुमचं आहे, तरी सरकार तुमचं असल्यामुळे तुम्ही संबंधित तुमच्या जे पक्षाचे अध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, त्यांच्या कानावर किंवा त्यांच्या पीएच्या कानावर किंवा कलेक्टर ऑफिसला नोंद केल्या का? त्यांची नोंद काय केलं नाही. एवढ्याशा गोष्टीसाठी नोंद करता येत नाही. साहेबांशी आम्ही जेव्हा भेट होईल तेव्हा या गोष्टीवर तर बोलणारच. मात्र हे जे आता कारभार चालू आहे यांचा तहसीलचा, याच्यावर काहीतरी नियंत्रण करायला पाहिजे. तहसीलदार काहीतरी प्रशासनाचा दबाव पाहिजे. मी काय म्हणतो, तहसीलदार यांनी त्यांची मनमानी चालू आहे का? हा, भोकर तहसीलदाराची मनमानी चालू आहे. तहसीलदाराची किंवा भोकर तहसील कर्मचाऱ्यांची ह्यांचे मनमानी चालू आहे. आणि अवैध धंद्यानं एवढी रेती येत आहे भोकरमध्ये किंवा मुरुम चालू आहे, ह्याच्यावर काहीच निरीक्षण नाही त्यांचा. आणि जे शेतकरी लोक सह्या मागायला जातात त्यांना मात्र 4-4 दिवस 8-8 दिवस फिरवतात. लेकराच्या शिक्षणाचा विषय आहे व उत्पन्नासाठी आता बंद केलेले आहेत. नांदेडला बोला म्हणले, नांदेडच्या अध्यक्षाला बोलतात आमच्याकडे काही नाही, इथंच काय आहे ते आहे. भोकरच्या तलाठीला किंवा तहसीलदारला बोला, हे असं ते न म्हणतात. आणि इथं म्हणतात नांदेडला बोला. म्हणजे शेतकऱ्याला येडं बनवायचं काम हिनं करत आहे. तुम्ही गोरगरिबाचे कामं करत आहोत, तर गोरगरिबाचे कामं तहसील कार्यालयाकडून रुकतात का? हो, 100% रुकतात काम. पोलीस स्टेशनकडून होतील किंवा तिथं बी रुकतील. मात्र तहसीलमधून पूर्ण भोंगळा कारभार चालू आहे.